NCC आर्मी विंग, नेव्हल विंग, एअर विंगच्या माध्यमातून सैनिकी शिक्षणाचे धडे, सर्व सोयी सुविधायुक्त प्रशस्त खेळाचं मैदान, अनुभवी तज्ज्ञ शिक्षक वर्ग, प्रशस्त ग्रंथालय सुविधा, प्रशस्त प्रयोगशाळा, प्रशस्त कलादालन, प्रशस्त वाचनालय, विविध गृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नैसर्गिक वातावरणात प्रशस्त इमारतीमध्ये अध्यापन कार्य, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम, एलिमेंटरी, इंटरमिजिएट, शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध परीक्षांचं आयोजन व वैयक्तिक मार्गदर्शन, 100% यशाची हमी. निफाड तालुक्यातील कसबे सुकेने या गावामध्ये मागील काही दिवसांपासून वादविवाद नेहमीच होत असतात. असाच एक भयावह प्रकार काल रात्री 9:30 वाजेच्या सुमारास नशेत असलेल्या तरुणांनी केलाय. गोकुळ सोनवणे ही व्यक्ती शाळेजवळ उभी असताना यावेळी नशेत असलेल्या तरुणांनी त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसेच तिथे उभे असलेल्या गोकुळ सोनवणे यांना नशेत असलेल्या तरुणांनी "तू पाटील आहे का?" असं विचारल्यावर गोकुळ सोनवणे यांनी हो सांगितलं आणि लगेचच त्यांना दगडानं मारहाण करायला सुरुवात केली. तसेच यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या तरुणांनी दारूच्या बाटलीनं त्यांच्या डोक्यावर आणि हातावर जोरदार वार केलेत. यामुळे सोनवणे यांच्या उजव्या हाताची नस फाटली असून त्यांच्या डोक्याला देखील गंभीर इजा झाली आहे. तर गोकुळ सोनवणे यांचा हात कदाचित मध्ये नसता तर बाटली त्यांच्या पोटातही घुसली असती. यावेळी सोनवणे यांनी प्रतिकार केला नसता तर कदाचित त्यांच्या पोटात बाटली घुसून त्यांचा मृत्यू देखील होण्याची शक्यता होती. दरम्यान त्यांची कोणतीही चूक नसताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानं उद्या कोणावरही हा हल्ला होऊ शकतो आणि अशा घटना वारंवार घडू शकतात. याची भीती आता कसबे सुकेने आणि मौजे सुकेने गाव परिसरात व्यक्त झाली आहे. दरम्यान संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून एखाद्याचा विनाकारण जीव गेला तर काय करायचं अशी चर्चा आता गावात केली जाते. काय नाही, रात्री मी मळ्यात चाललो होतो. तिथे मी थांबलो होतो. तिथे 2 जण शिव्या देत आली तिथून बाजारात टिकून. ती शिव्या देत होते पाटल्याच्या आईला, "वडा पाटील असे पाटील तसे." मला विचारलं, "तू पण पाटील आहे का?" म्हटलं, "हा." "पण तू काय करशील मग?" म्हटलं, "मला काल शिव्या देतो." त्याला द्यायची त्याला दे. नंतर त्यांनी माझी गच्ची धरली आणि एकाने डायरेक्ट दगडच फेकला मागून आणि याने डायरेक्ट बाटली फोडली डोक्यात आपण. मग तिथून ती पळाली, जातापट झाली. पण त्या बाटलीने माझा हाताचा डायरेक्ट कट झाला. दवाखान्यात नेलं मला. सगळा प्रकार बघितला. त्यांनी लगेच तात्काळ मला दवाखान्यात नेलं. तुम्ही त्यांना ओळखता? नाही, त्यांना मी नाही ओळखत. ते तुम्हाला पण नाही ओळखत? ते पण मला ओळखत नव्हते. ते फक्त पेला असल्यामुळे त्यांनी मला हे केलं, त्रास दिला. अजून कुठं कुठं लागलं तुम्हाला? माझ्या डोक्याला टाकी 4 ठिकाणी, हाताला दोन्ही पण. माझा कुठलाही संबंध नसताना माझ्यावर त्यांनी एकदम जीव घेणा प्राणघातक हल्ला केला. मी त्यांना ओळखत नव्हतं. आपलं कामाचं काम होतं. मी कामावरून मळ्यात निघालो होतो. ते मी त्यांना ओळखतही नव्हतं. दुश्मनी वगैरे काहीच नाही. डायरेक्ट त्यांनी अटॅक केला. ते नशेत असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट अटॅक केला. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, निफाड.